Hello students, myself Mr. Pawar PD, तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती. आपण डिफरन्शिएशन हा टॉपिक मागच्या 2 लेक्चरपासून पाहत आहोत. पहा, आपण मागच्या लेक्चरला जो पार्ट डिस्कस केलेला आहे तो पार्ट थोडासा रिवाइज करूयात किंवा काय काय पाहिलंय आपण पाठीमागच्या लेक्चरला ते पाहूयात. See here the points discussed in previous lecture. First point is meaning of composite function with examples. विविध एक्झाम्पलच्या साहाय्यानं आपण कंपोजिट फंक्शन पाहिला आणि त्यानंतर तो कंपोजिट फंक्शन जो आहे तो डिफरन्शिएट कसा करायचा हे आपण शिकलेलं आहे. आता आपण थेअरीचा पार्ट पाहूयात. लिबनिझ नोटेशनचा वापर करून डेरिव्हेटिव्हचे रूल्स आपण प्रूव्ह कसे करायचे हे मागच्या वर्षी 11th ला पाहिलं होतं. तर आता तसाच कंपोजिट फंक्शनसाठी लिबनिझ नोटेशनचा वापर करून चेन रूल कसा प्रूव्ह करायचा तो पाहूयात. पहा, थेरम चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स. रूल काय आहे पाहूयात. इफ y is equal to f of u is a differentiable function of u. जो आपण अगोदर मागच्या लेक्चरला पाहिलंय तोच इथे पण आहे, फक्त लिबनिझ नोटेशनचा वापर करायचा. y हा फंक्शन ऑफ u आहे, u हा फंक्शन ऑफ g x आहे. g of x u is equal to g of x is a differentiable function. हे दोन्ही फंक्शन्स जे आहेत ते डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. ओके, आता हे दोन्ही जे फंक्शन्स आहेत y इज इक्वल टू f ऑफ u आणि u इज इक्वल टू g ऑफ x हे दोन्ही डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. असं जर असेल तर y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x हा कंपोजिट फंक्शन झाला, हा डिफरन्शिएबल फंक्शन आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आणि त्याचबरोबर तो कसा डिफरन्शिएशन घेता येतो त्याचा, तर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx या पद्धतीने घेता येतो. आता या थेरमनुसार आपण जर प्रूफ बघायचा झाला तर फर्स्ट गिव्हन थिंग्स ज्या आहेत त्या पाहूयात. बघा, दिलेला आहे y इज इक्वल टू फंक्शन ऑफ u आहे अँड u इज फंक्शन ऑफ x आहे. So y is a function of u is a function of x. We assume that u is not a constant function. पुन्हा एक नवीन कन्सेप्ट जो मी लिबनिझ नोटेशनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय हे स्मॉल इन्क्रीमेंट्स असतात. तर इथे डेल्टा एक्स जो आहे स्मॉल इन्क्रीमेंट आहे एक्स मधला, डेल्टा वाय आणि डेल्टा यू पण करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स आहेत वाय आणि यू मधले. याचबरोबर जर डेल्टा एक्स जो इन्क्रीमेंट 0 नसेल त्याच पद्धतीनं डेल्टा यू पण इन्क्रीमेंट 0 नाही आहे आणि डेल्टा वाय पण इन्क्रीमेंट जो आहे ते तिन्ही इन्क्रीमेंट्स 0 नाही आहेत. सो यानंतर आता जर ती इन्क्रीमेंट्स 0 नसतील तर आपण या ठिकाणी एक कन्सिडर करूयात. जे इन्क्रीमेंट्स आहेत त्यांचा वापर करून आपल्याला असं लिहिता येतं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. सो आफ्टर दिस let us take the limit delta x tends to 0 on both sides. By taking limits, see here, limit delta x tends to 0, delta y by delta x is equal to
लिमिट घेतला या LHSचा आणि इथे RHSचा लिमिट घेतला. सो त्यानंतर वी हॅव टू सेपरेट द लिमिट्स हिअर. हा ही वरची टर्म ॲज इट इज घेतली. हे पहा फर्स्ट टर्म डेल्टा वाय बाय डेल्टा यू याला लिमिट ऑपरेट केलं. सेकंड टर्म डेल्टा यू बाय डेल्टा एक्स याला आपण लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहिलेला आहे. लिमिट ऑपरेट केला. त्यानंतर पुढे आपल्याला माहिती आहे सो डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू टेन्स टू 0. therefore limit delta x tends to 0 delta y by delta x that LHS take as it is. Now see here, in place of delta x tends to 0 we can write here that in place of delta x tends to 0 here denominator is delta u is there. okay, हा डिनॉमिनेटर जो आहे तो डेल्टा यू आहे. तर इथे सो आणि इथे हा डेल्टा एक्स आहे. लिमिट डेल्टा एक्स ऑपरेट केला आहे आपण. मग ह्या लिमिट्समुळं मी काय करतोय आता इथे इन प्लेस ऑफ डेल्टा एक्स वी कॅन राईट हिअर डेल्टा यू. सी नाव नेक्स्ट पॉईंट फक्त तेवढा चेंज केला आहे, बाकी स्टेप ॲज इट इज आहे. y is a differentiable function of u is given and u is a differentiable function of x. Therefore the Leibniz notations are limit delta u tends to 0 delta y by delta u is equal to dy by du and limit delta x tends to 0 delta u by delta x is equal to du by dx. So put these values from equation 2 to equation 1. So what we get here? Limit, see, limit delta x tends to 0, LHS as it is. Now in place of from 1 and 2 we get dy by du into du by dx. Next one. So as here RHS of the function exists, RHS of this step exists, therefore LHS of equation 3 is also exists and it is finite. So it is given by again limit delta x tends to 0 delta y by delta x is equal to dy by dx. So this is the chain rule. We obtain that dy by dx is equal to dy by du into du by dx. अतिशय सोपं आहे. फक्त लिबनिझ नोटेशनचा वापर करायचा आहे. स्मॉल इन्क्रिमेंट्स घ्यायचे, लिबनिझ नोटेशनचा वापर करायचा, लिबनिझ नोटेशनचा वापर आलेला तो पुटअप करायचा आणि तुम्हाला आन्सर मिळतं. हा झाला चेन रूल. याच्यावरची आपण एक नोट पाहूयात. See here, if y is equal to f of g of x, then dy by dx is equal to f dash of, सांगितलं होतं तुम्हाला पहिल्यांदा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आतमध्ये इनर फंक्शन ॲज इट इज तसाच ठेवला आहे हा g of x, पुढे मल्टिप्लिकेशन करायचा त्या इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. या पद्धतीनं ही नोट आपण पाहिलेली आहे. सेकंड वन, जर y हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u1, हा फक्त फर्स्ट नोटमध्ये दोनच फंक्शन f आणि g घेतलं. जर फंक्शन्सची संख्या जर जास्त असेल, आतापर्यंत आपण एक्झाम्पल्सची सोडवली ती दोनच फंक्शनची घेऊन सोडवली. जर फंक्शनची संख्या f, g, h आणखी जास्तीची असेल तर सी हिअर y हा फंक्शन कोणाचा आहे? u1चा आहे. u1 हा फंक्शन समजा u2चा आहे, u2 हा फंक्शन u3चा आहे. त्याप्रमाणे ui हा फंक्शन कोणाचा आहे? ui प्लस 1चा आहे. म्हणजेच आपण याचा चेन रूल कसा तयार करू शकतो तर पहा, dy बाय dx सगळ्यात आउटर फंक्शन जो आहे बाळा
आउटर फंक्शन जो दिसतोय तो पहिल्यांदा हा y हा जो आहे तो फर्स्ट फंक्शन, y is a function of u1. Then see here, first is u1, then y is a function of u1, u1 is a function of u2, u2 is a function of u3, and lastly un is a function of x. here un हा फंक्शन कोणाचा दिला आहे, x चा आहे. अशा पद्धतीने इथे दिले पहा un इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x दिलेला आहे. ठीक आहे, तर हे या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं आणि एक्झाम्पल्स सोडवता येतात. म्हणजे ज्या प्रमाणे आपल्याला 1 by 1 लेयर्स जे काय आहेत फंक्शन्स आपल्याला त्यांच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करावे लागतील. आता आपण पिक्चर पाहूया. सी द पिक्चर ऑनियन इज दॅट ऑनियन ज्या पद्धतीनं भरपूर लेयर्सनी तयार झालेला असतो त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की कंपोजिट फंक्शनमध्ये आपल्याला 2 पेक्षा अधिक फंक्शन्स दिसतील. जसे ऑनियनचे लेयर्स आपण बाहेरून सेपरेट करतो त्या पद्धतीनं कंपोजिट फंक्शनचे देखील प्रथम आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, नंतर 1 by 1 फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे पहा, हे तुम्ही आपण 1 by 1 अशा पद्धतीनं ते ओपन करू शकतो लेयर्स. त्याच पद्धतीनं some functions have many layers that must be peeled away in order to find their derivatives. Okay, so now let us see the examples here. Having functions 2 or more than 2. See here. Now 4 examples आहेत इथे. Differentiate the following with respect to x. First example, y is equal to log of cos of x cube plus 7. See students, there are 3 functions. So first outer function is log, second function is cos, and third function is x cube plus 7. Now differentiate on both sides with respect to x. So what we get here, see, dy by dx is equal to, on right side, d by dx of given function. So now we know that the derivative of log is 1 upon x. In place of x, log derivative जर consider केला in place of x cube cos of x cube plus 7 is there. See here, inner function काय आहे हा, cos of x cube plus 7. म्हणून इथे 1 upon cos of x cube plus 7 हा log x चा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण. पुन्हा त्याला मल्टिप्लाय केलाय कशाने, या आतमध्ये जो फंक्शन आहे cos of x cube plus 7 त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलाय. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता पहा, इथं पुन्हा 2 फंक्शन्स आहेत. फर्स्ट take as it is 1 upon cos of x cube plus 7. Then after this derivative cos चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन, but inner function x cube minus 7 only. Take as it is here, x cube minus 7, x cube plus 7, sorry, d by dx of into derivative of again last function x cube plus 7. So what it gives, see here, minus as it is. Now tan of, how it comes, sine upon cos, sine of x cube plus 7 upon cos of x cube plus 7, it gives a tan of x cube plus 7, and derivative of x cube
is derivative of x cube is 3x square, and that derivative of 7 is 0. So our final answer is 3x square minus 3x square tan of x cube plus 7. This is the derivative of given function. Now second example is y is equal to square root of 1 plus cos 3x upon 1 minus cos 3x. Consider that example. Now we know that 1 plus cos 3x, we know that the formula 1 plus cos 3x or 1 plus cos 2 theta can be written as 2 cos square theta. 1 plus cos 2 theta is there, then we can write 2 cos square theta. But in place of theta, 3x is there. Okay, so 1 plus cos theta असेल तर आपण 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 लिहितो आणि 1 मायनस कॉस थिटा साठी 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 फॉर्म्युला येतो. सो आफ्टर दिस दॅट फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यासाठी हा फॉर्म्युला घेतलाय आणि यासाठी हा 2 sin स्क्वेअर 3x by 2 चा फॉर्म्युला पुटअप केला. ओके, नाउ 2 gets cancel here, 2 and 2 gets cancel, so cos square upon sin square it becomes cot square. So square and square root gets cancelled, so we get here log of only cot of 3x by 2. We get this simple function now. Now differentiate it. पहिल्यांदा आपण काय करून घेतलं, दिलेला फंक्शन जो होता तो सिम्प्लिफाय करून घेतला आणि आता डिफरन्शिएशन घेतोय मी. सो डेरिव्हेटिव्ह घेतला दोन्ही साईडला. त्यानंतर पुन्हा आपली नेहमीची मेथड, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तिसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, अशा पद्धतीनं इथं किती देखील 3 फंक्शन्स आपल्याला दिसत आहेत. So first function is log, second function is cot, third function is 3x upon 2. So again the derivative of log is 1 upon x. So 1 upon cot 3x by 2 is there. See here, logarithm derivative of log is, and into derivative of cot of 3x by 2 as it is. Now next one, cot of, see here, tan of 3x by 2 into cotचा आपण 1 upon cot means tan, so tan of 3x by 2 into derivative of cot of 3x by 2, derivative of cot x is minus cosec square x. So derivative काय येतो इथे, minus cosec square in place of x, 3x by 2 is there. Again differentiate the with respect to x of what, that last function 3x by 2. So what is the derivative here? See, tan 3x by 2 can be written as sin 3x by 2 upon cos 3x by 2 into cosec square 3x by 2 can be written as sin square 3x upon 2 into that lastly derivative of 3x upon 2, that 3 by 2 take as it is, and derivative of x is 1. So derivative is 3 by 2 only.
Now next one, minus as it is. Now sine of 3x by 2, sine of 3x by 2 gets cancelled. After this, we get here, see, this numerator sine 3x by 2 and this 1 sine 3x by 2 gets cancelled. So only in denominator 2 sine 3x by 2 into cos 3x by 2 remains. So what it gives after this, 3 minus 3 as it is, sine of, see here, 2 sine theta cos theta. 2 sine theta cos theta. What is formula for this? Sine 2 theta. Now sine 2 theta, in place of theta 3x by 2 is there, so sine of 2 into 3x upon 2. So again here that 2 gets cancelled, so it becomes, see here, this 2 and this 2 gets cancelled, so minus 3 upon sine 3x. So 1 upon sine is nothing but cosec, so final answer is minus 3 cosec of 3x. Next example, third one. Here we want that the laws of logarithm. See here, we have to find out the derivative of y is equal to a raised to log of cot x with base a. Base is here, a is there. Now we know that, see here, this part is very important. See here, this part is very important. A raised to log of f of x with base a, it gives f of x only. So these two are same. Okay, a is there, then it gives f of x. In the same way, see here, if this a and this a is there, so it gives only cot x. So what is simplified function here? Y is equal to a raised to cot x. Now differentiate it. Differentiate with respect to x. Again it gives dy by dx is equal to d by dx of a raised to cot x. So again two functions are there. First function is a raised to u and u is nothing but cot x. So first a raised to u. What is derivative of a raised to u? A raised to u into log a. So in place of u, cot x is there. So see, cot x आहे इथे, a raised to cot x डेरिव्हेटिव्ह येतो a raised to cot x into log a. पुन्हा in place of x, u च्या सेकंड इनर फंक्शन काय आहे, cot x आहे. सो cot x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. सो काय आन्सर येईल मग, a raised to cot x log a into derivative of cot x is minus cosec square x. So this is the final answer now, minus cosec square x into a raised to cot x into log a. And next one, last example is that y is equal to 25 raised to log of sec x to the base 5 minus 16 raised to log of tan x to the base 4. Now see here that 25 can be written as 5 square, and see here 25 can be written as 5 square and 16 can be written as 4 square only. Remaining part take as it is. Next step, now see here, again we use here, or we can write, we know that
a raised to m raised to n is there, then we can write a raised to m into n. लॉज ऑफ इंडायसिस मध्ये a raised to m ब्रॅकेट रेस टू एन असेल तर यम आणि एन या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला जातो. त्याच पद्धतीने इथं 5 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 आहे. तर इथे देखील मी काय केला, या 2 जो दिसतोय हा 2 आपण त्या वर लॉगॅरिथमला मल्टिप्लाय केलाय इथे, आणि इथे देखील 2 इंटू लॉग केलं. आता काय होईल, सो आपल्याला लॉगॅरिथमचे नियम माहिती आहेत. हा 2 जो आहे तो कुठे येईल, हा 2 या ठिकाणी येतो. ओके, सेक स्क्वेअर सेक एक्सचा स्क्वेअर होईल तिथे. सो सी 5 रेस टू लॉग ऑफ 5 log of sec square x to the base 5 and minus 4 raised to log of tan square x to the base 4. As पुन्हा मागच्या एक्झाम्पलमध्ये जो लॉ होता तोच आपण यूज करतोय पुन्हा इथे. a raised to log of f of x to the base a असेल तर f of x लिहितो. त्याच पद्धतीनं इथं पहा, आता लास्टली log of 6 log of sec square x आहे. इथे हा 5 आणि हा 5 सेम आहे. इथे बेस जो आहे 4 आणि लॉगॅरिथमचा बेस हा 4 सेम आहे. सो आपण फक्त इथे आता काय लिहू शकतो, सेक स्क्वेअर एक्स येणार डायरेक्टली मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सो वी नो दॅट सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज नथिंग बट 1. So now y is equal to 1. Y is equal to 1. That is y is a constant function now. Constant function चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला माहिती आहे, becomes 0. So dy by dx is 0. So विद्यार्थी मित्रांनो, आपण या पद्धतीनं इथे चेन रूल शिकलाय आणि डेरिव्हेटिव्हची त्यावरची काही एक्झाम्पल्स देखील पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण आज थांबूयात. राहिलेला पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.